हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर माहीत आहे, आज माझ्या चेहऱ्यावरती जी स्माईल, खुशी दिसते ना, अजिबात नाही, खोटी-खोटी आहे. कारण ना, इतकी बेकार लेव्हलचा मला त्रास होतोय सकाळपासून. म्हणजे हे ज्यावेळेस हे मी लाईट बिल बघितलं ना, तेव्हापासून म्हणजे मला लाईट बिल आले या महिन्याचं ₹5,297. मी हा व्हिडिओ बनवणार नव्हते किंवा हे व्लॉगमध्ये सांगणार नव्हते. पण हे पे करायचं आहे आता मला आणि हे पे करताना माझे हात असे थरथर, थरथर कापतायत. ह्याचं मी तुम्हाला सांगते, मी ज्यावेळेस एसी चालू केला, त्यावेळेस मी इतकी खुश होते, की यार आपल्यासुद्धा नशिबात एसीची हवा आली किंवा एसी वापरण्याचं सुख आलं. ही एक गोष्ट माझ्या मनात होती आणि अक्षरशः मी माझ्या आईला, माझ्या बहिणींनाही सांगितलं, आमच्या रूममध्ये एसी आहे, आमच्या घरी एसी आहे. इतकं म्हणजे ह्याच्यासारखं, की नाही कधी काही नाही भेटल्यासारखं असं सांगितलं. आणि आता मला कळतंय, की ते नव्हतं तेव्हाच मी खरे सुखी होती. ते आहे ना आता, तर मी अजिबात सुखी नाहीये. आम्हाला लाईट बिल काल सकाळी आलंय आणि काल रात्री कालपासून आम्ही तो एसी बंद केलेला आहे, म्हणजे चालवायचं सोडून दिलेलं आहे. तर मला याच्या आधी जास्तीच लाईट बिल येत होतं, पण 1300, 1400, 1100 असं येत होतं. ह्यावेळेस मला आलंय जवळ-जवळ 5,297 म्हणजे ₹5,300 मला लाईट बिल आलेलं आहे. तर हे लाईट बिल फक्त एसीमुळं आलंय आणि आम्ही ना कंटिन्यू एसी वापरलेला नव्हता. म्हणजे आम्ही एक 2-3 तास चालू ठेवायचो 1-1:30 पर्यंत, नंतर बंद करायचो रूम थंड झाल्यानंतर. तरीसुद्धा इतकं लाईट बिल आलेलं आहे. आणि हे बिल बघता मला माझे दमनचे दिवस आठवले. आता इतक्या दिवसात मला दमन आठवलेलं नव्हतं, पण परत मला आता दमन आठवले. कारण आम्हाला दमनमध्ये रूम रेंट, लाईट बिल, गॅस बिल सगळं मिळून इतकं पैसे येत होतं. आम्हाला रूम रेंट होता ₹5,000. आम्हाला लाईट बिल यायचं ₹40, ₹50. जास्तीत जास्त खूप गरमी, खूप कूलरही वापरला तरी 150च्या खाली. 150च्या वरती मला कधीच लाईट बिल आलेलं नव्हतं आणि मला गॅस तर मला काही 4 महिने तर आरामात जायचा. त्याचे ₹200 पकडा. तरीसुद्धा मला इतकं खर्च माझा होत नव्हता. जे की आता माझा फक्त लाईट बिलचा जर इतका खर्च आहे, त्यासोबत रूम रेंटचे ₹12,000, त्यानंतर काय तो गॅसचे ₹2,000 म्हणजे हे चाललंय काय मला माझ्या आयुष्यात मला कळत नाही. आम्ही इथं पैसे कमवायला आलोय, की पैसे घालवायला आलोय, तेच मला कळत नाही. तरीही माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे, की नाही इथंच राहायचं आहे आणि माझं असं म्हणणं आहे, की "बाबा मी तुझे हात जोडते. मी गावाला जाऊन राहते हवं तर तिकडं घरी. पण इथे मला काय आता राहायचं नाहीये." कारण आपण एवढं कष्टानं कमवण्यासाठी इथं आलेलो आहे. बाहेर आपलं घरदार सोडून इकडं आपण राहतो. कशासाठी राहतो आपण, की नाही चला आपण थोडी सेव्हिंग करू, थोडे पैसे कमवून आपण काहीतरी घेऊ. आणि इथे इतका खर्च वाढला आमचा, म्हणजे आमचा पगारही तितका नाही वाढला. आम्ही रूम चेंज केल्यानंतर, ते जॉब चेंज केल्यानंतर ज्याच्यात डबल-टिब्बल आमचा खर्च वाढलेला आहे. तिथं दमनमध्ये आम्हाला टोटली 20,000-22,000 पर्यंत खर्च जायचा. इथे आम्हाला 35,000-40,000 पर्यंत नुसता खर्च जातोय. तुम्ही मागच्या वर्षीचाही माझा जो खर्चाचा आहे ना, तो मी टाकला होता व्हिडिओ, या वर्षीचाही टाकलाय. आणि आता मला ना असं गोल-गोल फिरतंय डोकं, की बाबा हात जोडले. मी गरमीत बसायला तयार आहे, पण मला एसी काही नको. तर एसीचं लाईट बिल इथं इतकं येतं असं नाही. निकिता माझ्या साईडला माझी मैत्रीण राहते, तिलाही येतं, पण तिला 2500 पर्यंत येतं. मला तिच्या डबलच कसं काय आलं मला कळलं नाही. तर त्यांचं म्हणणं आहे, मी त्या माणसाला विचारलं, तर त्यांचं म्हणणं आहे, की एसी खूप जास्त जुना आहे. खूप वर्ष आधीचा आहे, 20 कवाचा असेल तो 20 एक वर्षाचा आधीचा. त्याच्यामुळे तेवढं लाईट बिल आलं जुना एसी असल्यामुळे, त्यांचं असं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की नवीन एसी असता तरी 2,500 पर्यंत आलं असतं. पण नवीन एसी असला आणि जुना एसी असला तरी दमणला 500च्या खालीच लाईट बिल आलं असतं. तितकं आलंच नसतं. जे कोणी तिकडे राहतायत ना, त्यांना सांगते, की तुम्ही काय सोडू नका. तिकडेच बरं आहे आपलं. उगाच सोडून पश्चाताप होतोय. जे आता हे बिल भरायचं मला नको-नकोसं झालंय. मी 30 ड्रेस शिवले ना, 30 ड्रेस, की मला ₹6,000 भेटतात. 30 ड्रेस शिवल्यानंतर. एका ड्रेसच्या मागे मला ₹200 भेटतात. मी 30 ड्रेस शिवेल ना, तेव्हा मला ₹6,000 भेटतात. तर मला सांगा आता, म्हणजे मी 10 ड्रेस शिवते त्यावेळेस मला ₹2,000 भेटतात. मी 30 ड्रेस शिवते तेव्हा मला ₹6,000 भेटतात. मी का शिवते ड्रेस? मी उकाड्यात राहीना तर बाहेर हवेला झुल्यावरती जाऊन बसेल, वारं तर कंटिन्यू सुटते. मी का शिवते ड्रेस मला सांगा? इतकं कष्ट का करायचं? 1 महिने, 2 महिन्याचे ते एसीच्या लाईट बिलवर घालवायला इतके पैसे कमवायचे का? एवढे कष्ट करायचे हात जोडले. तुम्ही जर कोणी एसी-बीसी लावून घेणार असाल, अजिबात लावू नका. आपलं कूलरवरती दिवस काढा, नाहीतर आपला फॅन तर डुगुडुग आहे ना, त्याच्यावरती काय एकाच महिना गरम होईल परत, नाहीतर गावाला चला आपलं झाडाखाली बसा. इथे अजिबात चांगलं नाही आहे. आज मला काही करायची इच्छा होत नाही. इतकं माझं डोकं फिरलंय त्या एसीचं लाईट बिल बघता आणि ते भरायचं मला आहे. ते भरायचं रुद्राच्या पप्पांना असतं तर मला इतकं काही वाटलं नसतं. पण ते खर्च, लाईट बिलचा खर्च माझ्याकडे आहे, जो की आता मला लगेचच्या लगेच पे करायचा. बघा मी तुमच्या समोरच पे करते लाईट बिल. हे बघा एवढं आता हे लाईट बिल मला पे करायचं आहे. ते मला नको नको वाटतंय.
इकडे ये, तुला मी सांगते आता, तू इकडे ये पहिला, इकडे ये तू. मला सांग, तू रात्री काय बोलला होतास? काय बोलला होतास तू? आणि कसलं गॉड प्रॉमिस घेतलं होतं तू माझ्याकडून? काय कसलं गॉड प्रॉमिस घेतलं होतं? तू आजी यायच्या वाला आणि तू लवकर नाही आली मी 2च मिनिटं लेट झाली, तुम्हाला रिक्षा मिळाला नाही. मग तू त्या मॅमला तरी सांगायचं होतंस ना की मॅम मी मेरे दोस्त के साथ जा रहा हूं. मॅमला काय नाही सांगितलं? मी सांगितलं. त्या मॅमने ऐकलं नव्हतं. मी तिला विचारलं की रुद्र कहा गया, तर तिला माहितच नव्हतं की रुद्र कहा गया. तिनं अख्खं ग्राउंड शोधलं तर रुद्र कुठे सापडत नाही. ती म्हटली ग्राउंड पे खेळ रहा होगा. मग ती गेली ग्राउंडला बघून आली, तरी तिला सापडलं नाही. तो असं करतात का सांग मला? आणि कोणी उचलून घेऊन गेलं तरी नुसता जीव निघून गेला होता. माझं पोर सापडत नव्हतं. तिथं मी गेली, 2च मिनिटं लेट झाली आणि नुसता जीव असा बाहेर माझा आला होता. अक्षरशः डोळ्याचं माझ्या तिथंच मॅमलाच असं वाटायला लागलं, असं रडून हे झालं माझं. पागल कुठचा, परत जर तसले बॅड मॅनर्स केलेस ना पग, जर तुला त्याच्यासोबत यायचं होतंस तर तुम्हाला कशाला गॉड प्रॉमिस हे ते झोपेपर्यंत झोपत नाही रात्री 11 वाजेपर्यंत की नाही मला आधी तू गॉड प्रॉमिस कर की उद्या घ्यायला येशील असं तसं. मग तुला एवढं कळत नव्हतं का? कमीत कमी तू मॅमला जोरात हलवून सांगायचं की मॅम हे मेरा दोस्त है, मैं उसके साथ जा रहा हूं करके. नाही समजलं? परत असं करशील का? परत तुला स्कूलच नाही, आता घरीच बसायचं तू. बस संपलं तुझी स्कूल. एवढा नुसता घामानं बेजार झाले मी, एवढ्या गरमी त्याला घ्यायला गेले आणि हा असं करतोय. तर विषय असा झाला होता की मी इथून गेले, मी इथून टायमिंगलाच निघले होते, पण तिथे रिक्षा पटकीनं भेटला पण नाही. आणि रिक्षा भेटला, परत ट्रॅफिक लागलं, त्याच्यामुळे थोडा स्लो चालत होता रिक्षा. आणि तो बाबा फास्ट पण चालवत नव्हता, गाड्या निघून गेल्या तर हळूहळू घेत होता. त्यापेक्षा मी ते चालत पोहोचले असते तेवढ्या वेळात. तर मी 2च मिनिटं लेट झाली. नाही, मी बरोबर 40लाच पोहोचले होते. त्याची 40ला शाळा सुटते, पण 2-3 मिनिटं त्यांना लवकर सोडतात. मी गेली तर रुद्रच नाही तिथं. आणि मग मी मॅमला थोडा वेळ वाट बघितली, मुलं येत होती, गर्दी होती, असं नाही की मी लई लेट होती, गर्दी होती म्हटलं, गर्दीत नाही येत असेल म्हणून बघितलं. पण इतक्या पटकीनं हा कुठं गायब झाला. मी मॅमला विचारलं रुद्र किधर काय. आणि मला मी आता 4 दिवस झाले त्याला घ्यायला जाते, तर मला त्यांची हीच गोष्ट नाही आवडत तिथल्या मॅमची, की मुलं बाहेर येतात स्कूलमधून आणि लगेच निघून जातात. आणि व्हॅनचं पण कसं आहे ना, आपापली व्हॅन बघायची आणि त्या व्हॅनकडे चालत जायचंय आपली. आणि मुलांना थोड्या ड्रायव्हर चेंज झाला वगैरे, तर मुलांना कसं कळणार की ह्याच व्हॅनमध्ये आपण आलो होतो, याच रिक्षामध्ये आलो होतो. तर त्याच्यामुळे मी तिथे गेले ना, अक्षरशः रुद्र दिसत नाही. मग मी त्याचा हा मित्र आलाय बघा लगेच. दोघांना काळूबाळूची जोडी, 1 सेकंड करमत नाही त्यांना दोघांना एकमेकांशिवाय. कृतिक, तो अगर इसको लेके आया था साथ में तो मैम को क्यों नहीं बताया कि रुद्र को लेके जा रहा हो? वो रुद्र हम जा रहे थे ना, तो रुद्र ने मेरे दादा को ऐसा कहा कि मैं भी आ रहा हूँ आपके साथ. तो तुमको बोलना चाहिए ना कि वो टीचर को बता के आ जा कम से कम. हाँ रे. तो मैम पण सांगते की रोज वो मुझे बता के जाता है, पर आज ही नहीं बोला उसने. एवढी घाई झाली होती का तुला? हाँ, लवकर जायचं ना, खात असते. तर अक्षरशः पायाखालची जमीन हादरली होती. मी जरी इतकी पळापळ केली तेवढ्या 2 मिनिटांमधून. मग लगेच फोन करून विचारले की बाबा गेलाय का यांच्यासोबत. ते पण यांचा नंबर नव्हता, त्या बाजूच्यांना कॉल केला. मग विचारलं की त्यांच्या घरी आलाय का बघा. मग त्यांनी सांगितलं आलाय. मग हे असा विषय आहे, त्याच्यामुळे मला व्हॅन आणि रिक्षा याच्यावर दोन्हीवरती विश्वास नाही. स्वतः सोडणे, स्वतः आणणे म्हणजे हेच मला योग्य वाटतं. कारण तिथे ना व्यवस्थित नाही आहे व्हॅनचं, रिक्षाचं. स्वतःच्या रिक्षाकडे स्वतः जायचं. ते ड्रायव्हर लोक काय करतात की रिक्षामध्येच बसून राहतात आणि तिथून ती डायरेक्ट साधं त्या दरवाजापर्यंत जात नाही की बाबा तिथून मुलांना आणायचंय. मला हे नाही आवडत आहे. म्हणून आता मी रूमच चेंज करणार आहोत. रूम चेंज करून स्कूलच्या तिथंच घ्यायचं. माझं म्हणणं आहे की आपल्याला इथं तरी भाड्यानेच राहायचंय आणि तिकडे तरी भाड्यानेच राहायचंय, कुठे का असे ना. तुला माहित आहे का कसलं झालं तिथं? कुणी सांगावं पण नाही लागत. जीव निघून बाहेर आला होता हातात पार. माहित आहे तुला? समजतात नाही का? आणि गॉड प्रॉमिस वगैरे घ्यायचंच नाही ना मग आपल्याला तर दुसऱ्यासोबत यायचं आहे तर. मला आधी सांगितलं असतं तर मी स्वतःच त्याच्या दादाला सांगितलं असतं रुद्र को भी आते समय लेके आना. नाही, याला नोटंकी करायची राहते नुसती. जास्त पुढचं नको बोलू. आधीच मला लय राग आलाय. पूर्ण अख्खा दिवस तुझ्याशी बोलणार नाही आज मी. पूर्ण अख्खा दिवस बोलणार नाही मी तुझ्याशी आज. नाही बोलणार आहे. तू असं का वागलास मग? तू मॅमला तर सांगू शकत होतास की मॅम मी चाललोय, माझी मम्मा आली तर तिला सांगा मी चाललोय यांच्यासोबत म्हणून. झूठ. ओ माय गॉड, झूठ बोलला तू. नहीं, ऐसे बोला कि मैं दीदी के साथ जा रहा
हा बघ, मॅमला ऐकलंच नव्हतं ते. तर आमच्या रुद्राचं म्हणणं असं आहे की रूम पण चेंज करायची नाही, कारण त्याचा हा मित्र म्हणजे जीव की प्राण, काळूबाळूची जोड आहे दोघांची. आणि त्याला रूम पण चेंज करायची नाही. पण आपल्याला कसं आहे, जिथं छान, जिथं आपल्याला रेंटने राहायचं, आपलं स्वतःच हक्काचं घर असतं कुठेही राहा, पण आपल्याला जर भाड्यानेच राहायचं आहे तर आपल्याला शाळेच्या जवळ राहिलेलं कधीही चांगलं. भले 2-3 हजार रुपये रेंट जास्त असेल तरी चालेल. इथं 10,000 आहे, तिकडं 12-13 असेल, नाही तर 15 पर्यंत असेल, ठीक आहे. पण ते लय टेन्शनवालं काम आहे, कारण आपण एवढं सगळी मेहनत कशासाठी करायचं, दिवस रात्र जागून त्या पोरासाठीच करायचं. आणि असं मला इतकं भीती वाटते ना म्हणजे लय भीती वाटली आजचा दिवस. म्हणजे इतकं मला असं खूप बेकार वाटत होतं ना की शब्दात सांगू शकत नाही तुम्ही. पण म्हणजे हे करू शकता की बाबा नाही, कसं रिलेट करू शकाल की कसलं बेकार वाटत होतं मला. आणि हे जर मी त्याच्या पप्पाला सांगितलं ना तर आता माहित नाही ते काय बोलतील. तर कालचा दिवस आम्ही AC बंद करून कूलर वापरला होता आणि आजची माझी ही अवस्था आहे. म्हणजे मला ऑलरेडी उन्हाळ्याची एवढी, म्हणजे आता AC नाही चालवणार, भले काही होते, AC नाही चालवायचा. तर रुद्र आजारी पडला आणि रुद्र आजारी पडल्यानंतर मी आजारी न पडणं म्हणजे हे कधीतरीच होऊ शकतं, कंपल्सरीच आहे. तो काय करतो, त्याला खुशीत झोपायची सवय आहे आणि त्याच्या अंगाची सगळी वाफ माझ्या अंगाला लागते आणि मग मी आजारी पडते. चिकटून आम्ही झोपतो दोघंजण. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे, पोराला अजूनही माझ्यापासून ना अशी लांब राहायची सवय नाही. मला ती लावायच्या म्हणून त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला लावायचं होतं, पण आता तो नाहीच म्हणतोय. त्याच्यामुळे आम्ही दोघंच जाणार आहोत आता गावाला. बघूयात आता, अजून तारीख नाही ठरली, पण जाणार आहे आम्ही सुट्टीसाठी. कारण नाही, इथलं वातावरण इथे भले इतकं गावापेक्षा इकडे कमीच ऊन आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा इकडे आपल्याकडे AC आहे, कूलर आहे, अशा गोष्टी आहेत. गावाकडे असं काहीच नाही आहे. गरमी तर खूप होणार आहे, पण ठीक आहे. तेही आपलं आधी तिकडं होतं तर आधी इतकं जास्त काय ॲलर्जी व्हायची पण थोडीफार व्हायची. पण इकडे सिटीमध्ये ना जास्तीच मला या गोष्टीची ॲलर्जी होते. त्यामुळे मग माझी एवढी जास्ती तब्येत खराब आहे ना आजकाल, की मी अक्षरशः ब्लॉगसुद्धा शूट केलेला एडिट करून टाकायलाही मला जमत नाही. आता मला वाटतं हा ब्लॉग तर 4-1 दिवसातून आलेला आहे, कारण माझी एवढी जास्त तब्येत ठीक नव्हती. आणि विकनेस नाही, पण असं आतमधून गरम वाफ पूर्ण बॉडीमध्ये, ह्या अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. बाकी चला, आता मला थोडंफार कामात पण राहायला आवडतं आहे, कारण ना होतं असं की तर कोणी नाही आजूबाजूला, निकिता नाही आहे, कोणीसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे इतकं बोर होतं. मी ज्या दिवशी काम, आता मी म्हटलं की नाही मला 2 दिवस आराम करायचा आहे, पण नाही माझ्याच्याने झालं आराम करणं, कारण आराम करायचं मला इतकं बोर होतं. एकटं पडलं असं कुठंतरी एकटं वनात पडल्याचं फील येतो आहे. त्याच्यामुळे म्हटलं आपलं थोडं थोडं करत राहायचं, भले आजार आहे, करत राहायचं. आणि खरंच मी नाही बाबा राहू शकत हे असं बिना कामाची एकटी. म्हणजे रुद्र आहे तरीही मला इतकं करमत नाही, अजिबात असं करमतच नाही आहे. असं इतकं एकदम दिवसभर एकटं पडल्यासारखं बोर होतं आहे. असं कामात असलं की काहीच एवढं जाणवत नाही की दिवस कसा गेला, कुठे गेला. पण मी 2च दिवस मागचे काम नाही केलं तर मला असं वाटत होतं माझा दिवस का जात नाही, संपत का नाही दिवस, असं वाटत होतं. आणि हा सगळ्यांना राडा बघितला केव्हाच आहे. मी आत्ताशी आवरते हा, कारण मी एवढी खराबच तब्येत होती की मी उचललंच नव्हतं, तसंच्या तसं ठेवलं. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी इथं आवरायला घेतलं आहे मी. म्हटलं मला काही आवरायचं नाही बाबा, ठीक आहे चला असू दे, आपल्याला आता जे काही काम आहेत ना तर ते करावे लागतात. आणि खरं सांगू, कामात ना आजारी आहे एवढं फील पण होत नाही, जेवढं असं झोपून जास्तच फील होते की आपण जास्तच आजार आहे. त्यामुळे आज नाही झोपणार मी अजिबात. 2 दिवस झोपले, पण ते 2 दिवस इतके बेकार गेले ना, नुसतं बेकार गेले. आणि कोणीतरी आजूबाजूला पाहिजे गप्पा मारायला, बोलायला. गावाला गेल्यानंतर किती माणसं असतात, इथं कोणीसुद्धा नाही आहे. म्हणजे कोणीच नाही, मी आणि रुद्र. त्यात रुद्रही जातो खेळायला, मग मी एकटीच पडते, कोणसुद्धा नाही माझ्याशी बोलायला. आणि थोडंसं बोलल्याशिवाय ना मनातलं असं, म्हणजे म्हणतो ना आपलं बायकांचं एक असं असतं ना की नाही बाबा थोडंसं तरी गॉसिप केलं पाहिजे, नाही तर मग ते मनामध्ये असं एकदम नर्वस किंवा बोर होतं दिवसभर. त्यामुळे मग कोणीच नाही इथं, तर आम्ही जायचं ठरलं आहे गावाला. बाकी तुम्ही गेला की नाही गावाला मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय, गावाकडून बघताय की अजून सिटीमध्येच आहात. तर मी जाणार आहे, माझी डेट फिक्स झाली जायची की मग मी तुम्हाला पण सांगेन. आणि यावेळेस जास्ती दिवस राहणार आहे मी, कारण मी यावेळेस दिवाळीला जाणार नाही आहे. दिवाळीमध्ये एवढी सुट्टी नसते रुद्रेलाही पण, आणि दिवाळीमध्ये ना सीझन असतो, त्याच्यामुळे कामाचा लोडही असतो, तर मग नाही जाऊ शकत. आता लग्नाचा सीझनही बऱ्यापैकी कमी झाला आहे, म्हटल्यापेक्षा कमीच झाला आहे. अगदी आता थोडीफार लग्न बाकी असतील आणि तेवढं पण मी घेईल या 2-4 दिवसात उरकवून.
आणि मग आपलं निवांत राहायचं. बाकी ही पार्टीवेअर ट्रेंडिंगवाली साडी तुम्ही घेतली का नाही पटापट घ्या, कारण खूप कमी स्टॉक आहे. आणि परत मी गावाला गेली ना कुणाला भेटणार नाही साडी. म्हणजे आता मी तसा 1-2 दिवसात व्हिडिओज टाकेन की तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर 2-3 दिवसात करा, कारण परत 10-15-20 दिवस तरी आपलं पूर्णपणे बंदच राहिले सगळं कामकाज. म्हणजे गावाला गेलं की निवांत आराम करायचा, गप्पा मज्जा. कारण गावाकडे म्हणले सगळेच आलेत आता सुट्टीला, त्याच्यामुळे दिवसभर नुसता गप्पा मारण्यात कसा दिवस जातो ना अजिबात समजत नाही. तर चला भेटूयात उद्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.